नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही जी योजना आहे ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत तरुणांना 6,000 ते 12,000 पर्यंत महिन्याला लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। हा लाभ मिळवण्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे, कोण कोण यासाठी पात्र असणार आहे, कागदपत्र काय काय लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं सुद्धा या योजनेचं नाव आहे। योजनेचं उद्दिष्ट इथे पाहू शकता, उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रणालीद्वारे रोजगार सक्षम करणे अशा प्रकारचं उद्दिष्ट जे आहे ते या योजनेचं असणार आहे। या योजनेसाठी मित्रांनो रुपये 5,500 कोटी इतका निधी जो आहे तो शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। योजनेचं स्वरूप तुम्ही इथे पाहू शकता, उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून जे आहे ते इथे या योजनेद्वारे देण्यात येणार आहे। योजनेची ठळक वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरती 12वी ITI पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार जे आहेत ते ऑनलाईन नोंदणी इथे करू शकणार आहेत। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते इथे करून घेऊ शकता। त्यानंतर विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन जी आहे ती ऑनलाईन नोंदवणार आहेत। सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपच्या संधी ज्या आहेत त्या प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत। सदर कार्यप्रशिक्षणचा कालावधी 6 महिने असणार आहे व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन जे आहे ते देण्यात येणार आहे। सदर स्टायपंड लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जे आहे ते DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत जे आहे ते जमा केलं जाणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, उद्योजकासाठी आणि कंपन्यांसाठी काय काय पात्रता असणार आहे। आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना किंवा उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी। आस्थापना उद्योजकांनी EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी। ही पात्रता जी आहे मित्रांनो ही उद्योजकांसाठी किंवा कंपन्यांसाठी असणार आहे। आता उमेदवारांसाठी काय काय पात्रता असणार आहे त्यात आपण इथे जाणून घेऊयात। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, उमेदवाराचे किमान वय हे 18 व कमाल वय ते 35 वर्षांपर्यंत असणं इथे आवश्यक आहे। उमेदवाराचे किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास किंवा ITI किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर इथे असणं गरजेचं आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असला पाहिजे। उमेदवाराची आधार नोंदणी असावी लागणार आहे। उमेदवाराजवळ स्वतःचे बँक खाते जे आहे ते बँक खाते लागणार आहे आणि हे जे बँक खातं आहे हे आधारशी लिंक असणं इथे गरजेचं आहे। शेवटी तुम्ही इथे पाहू शकता, उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली इथे असणं आवश्यक आहे। तर ही जी पात्रता आहे मित्रांनो ही उमेदवारांसाठी असणार आहे। पुढे आपण जाणून घेऊयात, शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे वितरण खालीलप्रमाणे केलं जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला स्टायपंड किती दिलं जाणार आहे ते आता इथे आपण जाणून घेऊयात। तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये स्टायपंड दिलं जाणार आहे। ITI किंवा पदविका केलेला असाल तर तुम्हाला 8,000 रुपये स्टायपंड भेटणार आहे। तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुमच्यासाठी 10,000 रुपयाचं स्टायपंड जे आहे मित्रांनो ते इथे शासनाकडून दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, माझा लाडका भाऊ या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ही कागदपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला
प्रतिमाह जे विद्यावेतन दिलं जाणार आहे त्याचा तक्तासुद्धा तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. आशा करतो मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माझा लाडका भाऊ या योजनेचा महिन्याला 6 ते 10 हजार रुपयांचा आर्थिक लाभ जो आहे तो इथे घेता येईल. धन्यवाद.